हे त्रिवेंद्रम येथील पद्मनाभ मंदिर आहे, जिथे सोन्याचा खजिना सरकारला सापडलेला होता आणि त्यातल्या बऱ्याचशा खोल्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सोनं सापडलं. अजूनही काही लोक सांगतात की तेथील एक खोली अजूनही ओपन व्हायची आहे आणि ती उघडण्यास बरेचसे प्रॉब्लेम येतात. या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला पॅन्ट किंवा शर्ट घालून चालत नाही. आपल्याला धोतर किंवा लुंगी गुंडाळावी लागते आणि वर आपल्याला बनियन देखील घालता येत नाही. उपरणं घेऊन या मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश मिळतो. मंदिराची रचना अतिशय उत्कृष्ट असून इथे पद्मनाभ म्हणजे विष्णूचे मंदिर आहे आणि 3 स्वरूपात आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश असं या विष्णूचं दर्शन होतं. इथे हे आपण समोर पाहत आहात हे कुंड देखील आहे. पण या मंदिरामध्ये कॅमेरा किंवा मोबाईल नेण्यास बंदी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच या मंदिराच्या गोपुराचं शूटिंग घेतलं, तसेच फोटो काढले आणि सर्वत्र आपल्याला लुंगी नेसलेले प्रवासी इकडून तिकडे फिरताना दिसतील. तर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आत पॅन्ट किंवा शर्ट चालत नाही. महिलांना देखील इथे साडी नेसावी लागते किंवा पांढरा जरी कुर्ता किंवा ड्रेस घातला तरी त्यावर पांढरी साडी लुंगीसारखी गुंडाळावी लागते. तर इथे गर्दी पण खूप असते आणि तरी आम्हाला दर्शन खूप अतिशय उत्कृष्ट असं झालं आणि खूप मंदिर पाहण्यासारखं आहे. आतून संपूर्ण मंदिर पाहायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो. मंदिरामध्ये उत्कृष्ट असं जुन्या काळातील संपूर्ण दगडी खांब आहेत, दगडी कोरीव काम आहे आणि हे मंदिर पाहायचं असेल तर आपल्याला मोबाईल नेता येत नाही. त्यामुळे आम्ही बाहेरूनच या मंदिराचे फोटो घेतले आणि व्हिडिओ शूटिंग घेतलं. शूटिंग चालू आहे बसा तुम्ही. हे आमच्या यूट्यूबवर शूटिंग चालू आहे बसा. आपल्याला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर आपण मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पद्मनाभ मंदिर त्रिवेंद्रममध्ये कसे आहे याची साधारण चालूच आहे. तुमचे पण घेणार, तुमच्या बायकोचं पण घेणार, जोडीचं पण घेणार, जवळ बसून घेणार आहे बघा, जवळ बसून खांद्यावर हात टाकून सगळं. हो बायको बसू दे, थांबा आधी त्यांच्या जवळ बस. विनोद हे घ्या त्यांच्या आधी काढा. येतो हे विनोदकडे कॅमेरा देतो. अगोदर मुख्य महत्त्वाच्या इम्पॉर्टंट व्यक्तीचा होऊ द्या. आय एम पी थांबा, मी शूटिंग सुरू आहे का? मी आधी इकडे घ्या, मी तिकडे जाऊन बसतो. काय खंदारे डिचडी करायचं. ओके बंद कराय. 오늘 날씨 먼저 확인해 우산을 챙겨야 할지 세상에서 제일 행복한 순간 널 만나 잠든